माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं. कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी. राजीनामा न घेता खाते बदल करून अभय. संवेदनशील कृषी खातं आता अजित पवारांच्या विश्वासू माणसाकडे. मंत्री दत्तात्रय भरणे कृषी खात्याची धुरा सांभाळणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता. संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण. पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल केवलकरांसह 4घांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. केवलकर सध्या येरवडा जेलमध्ये तर आज जामिनासाठी अर्ज करणार. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान वाटचाल सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहन. राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू. तर एससीबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय. मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट. मुंबईमध्ये 8 ठिकाणी ईडीची छापेमारी. बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवर सुद्धा ईडीचे छापे. वारंवार वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण. ठाण्यातील उद्योजकांच्या गुजरातला स्थलांतराचा इशारा. पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन. राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये यंदा जुलैमध्येच पावसाची तूट. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज.